बघा मी दाखवते तुम्हाला. त्या मुलीचं वय 22 आहे. ही मुलगी आहे ती. आणि तो जो माणूस आहे भरभक्कम आहे, त्यालाही दाखवते. आणि नंतर या दोघांनी चालू केलेलं कांड, हो 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 हो, त्या दोघांनी चालू केलेलं कांड तेही मी दाखवते तुम्हाला. हा तो माणूस आहे बघा, हा माणूस आहे. याला काय काय मला सांगा ना, याच्या हातपायाला काही झालंय का? वर बघ ना, वर बघ ना, लाजू नको रे, कळलं पाहिजेत लोकांना. एवढा तू भक्कम मुलगा, हां, लाजू नकोस. आणि हा माणूस त्याच्या असं चुकीचं काम करून घेतो. बरं, यांच्या घरामध्ये जी परडी आहे खरंच ती दाखवावी नाही, खरंच दाखवावी नाही त्या माऊलीला. ह्यांच्या या नीच लोकांमध्ये त्या माऊलीला आणावं का? परंतु हे कशा पद्धतीमध्ये कुभांड यांनी रचलेलं आहे हे सुद्धा जनतेला दाखवणं गरजेचं आहे, समाजाला दाखवणं गरजेचं आहे. अशाच पद्धतीमध्ये समाजाची दिशाभूल बरेच लोक करत आहेत. तर माझी विनंती आहे समाजातल्या अशा भोळ्या बाबड्या लोकांना की अशा लोकांच्या आहारी जाऊ नका आणि करू नका. बघा, हे त्यांच्या घरामध्ये त्यांनी परडी आहे त्यांच्या घरामध्ये. आणि हे बघा, हे असं काय आहे बघा. आणि ज्या बघा, हे जादू, मंत्र, तंत्र, बघा, विद्या, याचे बरेच पुस्तकं या ठिकाणी आम्हाला आढळून आले बघा. हे आणि ह्याच्यामध्ये सर्व काही ते तंत्र मंत्र काय, ती लिंबू नारळ, त्याचं काही सामान आहे, बरंच काय बघा, असं बरंच आहे. आणि हे असं करावं नाही कुणीच, हे बंद करावं. आपल्या देवी देवतांना बदनाम करू नये किंवा त्यांच्या नावावर असं थोतांड कुणीच करू नये. जे जे करत असतील, ही सुरुवात आहे माझी, लक्षात ठेवा. हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे आणि ते मी करत आहे. परंतु संत तुकारामांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ह्या असल्या हे जे बुवा बाजी करणारे लोक आहेत ना, ज्यांच्या अंगामध्ये येतंय, अगदी मी स्पष्ट बोलणारी आहे, ह्यांच्यापासून सावध राहा. हे संत तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे त्यांच्या अभंगांमध्ये. कित्येक आपले कीर्तनकार आहेत, ते सांगतायत ओरडून ओरडून. का आतापर्यंत छत्रपती कुणाच्या अंगात मध्ये आले नाही? का आले नाही? का शंभूराजे कुणाच्या अंगात आले नाही? सांगा मला. आणि का आपण या थोतांडांवर विश्वास ठेवतोय? इतकं गलिच्छ काम हे लोक करतायत आणि आपण त्यांच्या पाया पडतोय. ह्यांची लायकी आहे का याची? सांगा मला. हा, ती माझी आद्य माता शिवछत्रपतींना शक्ती देणारी होती. तिच्या नावावर तुम्ही जे काय थोतांड लावलंय ना, ते मी खपवून घेणार नाही. पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते की साठा आहे. माझ्या छत्रपतींना कधीच वाटलं नसेल का हो की या मुघलांना असे तंत्रमंत्र करून, अशी जादू टोणे करून यांना पळवून लावावं? का बरं त्यांना लढायाच लढाव्या लागल्या असतील? का त्यांना युद्धच करावे लागले असतील? सांगा ना मला. हे बघा, हे सगळे तंत्रमंत्राचे यांचे हे सगळं काही इतके यांचे हे आहेत. सांगा मला तुम्ही, हे असे लोकांना लुटणारे लोक, हे खरं त्यांना समाजामध्ये राहण्याचा आणि वावरण्याचा अधिकार आहे का? मला सांगा, आहे का? हे असं या लोकांनी करणं लावलंय. आणि हे प्रत्येक, मला वाटतं जिथं जिथं जी लोक म्हणतायत ना आम्ही देवऋषी आहोत, त्या प्रत्येकाच्या घरामध्ये हे सापडणार. आणि मी ते करणार. आता मी ते करणार, कारण हे माझ्या हिंदू संस्कृतीला कुठेतरी डाग लावण्याचं काम या लोकांनी चालू केलेलं आहे. स्वतःच्या अंगावर 4-4, 5-5 किलो सोनं घालायचं, मिरवायचं, आम्ही देवऋषी आहे असं म्हणायचं. हे माझ्या धर्माला कुठेतरी कलंकित करायला लागलेत हे लोक. आणि यांना मी सुट्टी देणार नाही. ही सुरुवात आहे माझी, लक्षात ठेवा. महाराष्ट्रातल्या तमाम अशा बंधुगिरी करणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवा, मी कुणालाही सोडणार नाही. सगळ्यांचे भांडे मी फोडणार, सगळ्यांचं बाहेर मी काढणार. अगदीच सुट्टी कुणालाच नाही देणार. लक्षात घ्या, ही सुरुवात केली आता मी.